माणिकराव कोकाटे यांची अडचण आता आणखी वाढणार का असा सवाल उपस्थित झालाय। शिक्षेच्या स्थगितीबाबत मुंबई हायकोर्टात आज पहिली प्राथमिक सुनावणी होतीये। नाशिक सत्र न्यायालयाने 5 मार्चला शिक्षेला स्थगिती दिलेली होती। कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळताच हायकोर्टात याचिका दाखल झाली। त्यामुळे आता या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतंय, कोकाटे यांना दिलासा मिळतोय की अडचणी आणखी वाढतायत हे पाहावं लागेल। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण बघूया। कोकाटे यांच्या अडचणी वाढणार की त्यांना दिलासा मिळणार हे पाहावं लागेल। माणिकराव कोकाटे मागच्या 35 वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहेत। लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला। जर त्यांना अपात्र ठरवलं तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल। त्यामुळे जनतेचा पैसा पुन्हा खर्च होईल। संपूर्ण खटल्यादरम्यान कोकाटे जामिनावर बाहेर होते। खटला पूर्ण झाल्यानंतरही त्यांना जामीन मंजूर झाला होता। आता त्यांना अपात्र ठरवल्यास त्यांच्यावर अन्याय होईल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, आज पहिली प्राथमिक सुनावणी या सगळ्या संदर्भात पार पडणार आहे। काय नेमके महत्त्वाचे मुद्दे या सुनावणी दरम्यान उपस्थित होतील? 5 मार्चला माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या शिक्षेला जी स्थगिती आहे ती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर काही दिवसानंतर जे कोर्टाचं जजमेंट आहे ते देखील समोर आलेलं होतं। त्यामध्ये कोर्टानं काही महत्त्वाचं निरीक्षण देखील नोंदवलेलं होतं। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला अशा स्वरूपाचं हे एकूणच वातावरण होतं। मात्र अशातच त्यानंतर आशुतोष राठोड जे तुकाराम दिघोळे यांचे जावई आहे, अंजली राठोड यांचे पती आहे, त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये याचिका दाखल केलेली होती। त्या सगळ्या याचिकेची आजच्या दिवशी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते। एकूणच जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांनी 1995च्या दरम्यान काही फ्लॅट सरकारी कोट्यातनं घेतलेले होते आणि त्यामुळे फसवणूक करत काही कागदपत्रांची अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावलेली होती। त्या शिक्षेला ट्रायल कोर्टाने स्थगिती दिलेली आहे आणि अशातच आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी होणार आहे। त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी झाली की नेमकं काय घडतंय याचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी।